भारतीय समाजात नेहमीच मराठी चित्रपटांच्या फॅन्सना अगदी तिरस्कारांच्या भावनेनं बघितलं जातं। एका मराठी चित्रपटांच्या फॅन्सचं आयुष्य हे खूपच संघर्षाने भरलेलं असतं। त्याला समाजात एन्जॉय करण्याचं स्वातंत्र्य अजिबात नसतं। आपण मराठी पिक्चरचे फॅन आहोत हे सांगितल्यावर लोक आपल्याला समाजातून खुळ्यात काढतील या भीतीपोटी सर्वजण आपली ओळख लपवून जगत आहेत। आज तुम्हाला अशाच एका मराठी चित्रपटाच्या फॅनच्या घरी घेऊन जातोय, जो समाजाच्या भीतीनं अक्षरशः डिप्रेशनमध्ये गेलाय। तुम्हाला नेमकं कधी जाणवलं की तुम्ही मराठी चित्रपटांचे फॅन आहात? मी सुरुवातीपासून असा नव्हतो। म्हणजे आमच्या घरातली सगळीजणं जेव्हा शाहरुख खान, सलमान खानचे पिक्चर बघायला जात होते, हिंदी पिक्चर बघायला जायचे, तेव्हा ते सगळे मजेत असायचे, पण मला त्यांच्याबरोबर जाऊ वाटायचं नाही। मी घरातच बसायचो, त्यांना म्हणत होतो तुमचं तुम्ही जाऊन बघून या ते सलमान खान, शाहरुख खानचे पिक्चर, आणि मला घरात बसू वाटायचं। मग मी घरात एके दिवशी असाच बसलेलो असताना त्यावेळी मी स्वप्नील जोशी यांचा पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर ह्यो पिक्चर बघितला, आणि मग मला जाणवलं की ह्या पिक्चरमध्ये आणि माझ्यात काहीतरी असं एक सारखं काहीतरी एक सेम आहे, जे मला त्याच्याकडं आकर्षित करायला लागलं। एक काहीतरी त्याच्यामध्ये असा फालतूपणा आहे, एक काहीतरी अशी ओव्हर ॲक्टिंग आहे जी मला असं त्याच्याकडं ओढून घ्यायला लागले, आणि तेव्हापासून मग मी मराठी पिक्चरचा फॅन झालो। मग एकंदरीत आईवडिलांना म्हणजे घरातल्यांना नेमकं तुम्ही कधी सांगितलात की तुम्ही मराठी पिक्चरचे फॅन आहात म्हणून? एकदा माझ्या घरातले सगळेजण बाहुबली पिक्चर बघायला चाललेले, आणि सगळेजण चांगले तयार झाले। मला पण त्यांनी तयार व्हायला सांगितलं, आणि मी तयार झालो, आणि तयार झाल्यानंतर जेव्हा मला जाऊ वाटलं नाही, असं काहीतरी एक प्रकारची तळमळ वाटायला लागली। मग मी शेवटी हिम्मत करून मी आमच्या पप्पांना सांगितलं की तुम्ही जाओ बाहुबली पिक्चर बघायला, मला काही तो पिक्चर आवडत नाही। मग पप्पा म्हटले मग तुला कुठला पिक्चर बघायचा आहे? मग मी त्यांना शेवटी धाडस करून सांगितलं की मला पुणे, मुंबई, कर्जत, ठाणे, कोल्हापूर, सातारा ह्यो स्वप्नील जोशीचा पिक्चर बघायचा आहे, आणि त्याच्यानंतर गुलाबी ह्यो पिक्चर बघायचा आहे। आता ते ऐकल्यानंतर आमचे पप्पा म्हणा लागले की ठीक आहे, तुला तो बघायचा आहे तर बघ तू, काही प्रॉब्लेम नाही त्यात। आणि तसं म्हणून त्यांनी घराला बाहेरनं कुलूप लावलं, आणि आत मला कोंडून ते निघून गेले। पण आमच्या पप्पांनी ते ॲक्सेप्ट केलं, आणि जसा मला कोंडून घातला तसं मी आत सातारा, कराड, पुणे, ठाण्याचे ते 4 पार्टचे 2 पिक्चर बघितले, आणि डोक्याची केसं उपडून घेतली। त्याच्यानंतर आत्ता आलेला तो गुलाबी पिक्चर पण बघितला। आणि ह्या समाजमध्ये आम्हाला थोडंसं मानाचं स्थान पाहिजे, आम्ही मराठी पिक्चरचे फॅन आहे म्हणून। तसं पप्पांनी मला खूप साथ दिली, त्यांनी माझ्या फक्त 4 गांडीव लाथा मारल्या, बाकी काय म्हटलं नाही। जेव्हा त्यांनी मला घरातनं हाकलून दिलं तेव्हा फक्त म्हटले की जेव्हा तुझा मराठी पिक्चर ऑस्कर घेईल ना, तेव्हाच मी तुला घरात घेईन। आता मी हीच आशा करतोय की ते आमच्या पप्पांनी काहीतरी मराठी पिक्चर घेतल्यावर मला घरात घेणार आहेत, आणि मला वाटतंय की माझा मराठी पिक्चर एक ना एक दिवस ते काहीतरी घेईल, आणि माझे पप्पा मला घरात घेतील। मित्रांनो, खडूसला आज पण आशा आहे की त्याच्या घरातले त्याला फोन करतील आणि त्याला स्वीकारतील। या खडूससारखंच
या महाराष्ट्रात कित्येक अशी येडी माणसं आहेत जी मराठी पिक्चरकडून चांगला पिक्चर बनण्याची आणि ऑस्कर जिंकण्याची आस धरून बसलेत. तुम्हाला नेमकं काय आकर्षित करतंय, म्हणजे मराठी पिक्चरमधलं काय तुम्हाला अट्रॅक्ट करतंय? ॲक्च्युली जेव्हा एक मराठी पिक्चर हिट होतोय तेव्हा त्याचा फायदा घेऊन ज्यावेळी ते दुसरा पार्ट काढतात ना, ते मला लय आवडतंय आणि ते चांगलं आहे त्यांच्यामध्ये. आणि मराठी पिक्चरात आणि माझ्यात लय असं साम्य आहे. म्हणजे जसं की तो बिग बजेट असतोय, म्हणजे लय पैसे खर्च करतात त्या पिक्चरात. मी पण लय पैसे उडवतोय, खर्च करतोय. नेहमीच तुमच्यावर असे आरोप लागतात की तुम्ही डोक्यावर पडलाय. मराठी पिक्चरचे फॅन म्हणून तुमचा मेंदू गुडघ्यात आहे किंवा तुमचं मानसिक संतुलन बिघडलंय अशी लोक म्हणतात. तर यावर तुम्ही काय सांगाल? नाही, असं काय बी नाही. आमचं म्हणजे मेंदू गुडघ्यात वगैरे काय नाही. मेंदू हाय आमचा, इथं हाय मेंदू, यात काय नाही. तसं काय नाही. म्हणजे आम्ही मराठी पिक्चरचं फॅन आहे म्हटल्यानंतर आम्ही लय खुळे आहे असं काय नाही. तो लोकांचा एक गैरसमज आहे आणि तो लवकरच दूर होईल. मराठी पिक्चर परत जोमानं पुढं येईल. नेमकं तुम्हाला काय वाटतंय, एक मराठी चित्रपटाचा फॅन्स म्हणून तुम्हाला समाज स्वीकारेल का? हां, तसं हे अवघड आहे मराठी पिक्चरचा फॅन म्हणून समाजात जगणं. पण हल्ली समाजात बदल व्हायला लागलेत. आता आधी साऊथच्या पिक्चरला लोक नावं ठेवत होती, पण आता तिथल्या पिक्चरना लोक स्वीकारल्यात. तसं हळूहळू आता आधी माणसं बायकांशी लग्न करत होती, पण आता भारतात पण कायदा झाला आहे की माणसं माणसाबरोबर लग्न करू शकतात. तसं हळूहळू आम्हाला पण महाराष्ट्रात एक मराठी पिक्चरचा फॅन म्हणून लोक, इथला समाज आम्हाला स्वीकारेल. आणि मला गॅरंटी आहे की मी मराठी पिक्चरचा फॅन आहे म्हटल्यावर लोक मला आज शिव्या देतात, पण एक ना एक दिवस ती मला स्वीकारतील. आता एक गोष्ट सांगा तुम्ही, असं होणं अशक्य आहे, तरी पण एक अशी कल्पना करा की एखाद्या मराठी पिक्चरनं ऑस्कर जिंकला तर काय कराल तुम्ही? तुम्ही कॉमेडी करायलायसा, तुम्ही जोक करायलायसा, सिरियस आहे खरंच? मग त्यांनी जर जिंकलं तर मग मी एकदम छाती मोठी करून समाजात मिरवणार, शेवटी माझ्या मराठी पिक्चरनं ऑस्कर जिंकला हे मी सांगणार. मित्रांनो, असं म्हटलं जातंय की सकाळी भरकटलेला माणूस जर सायंकाळी परत आला तर त्याला भरकटणारा म्हणत नाहीत, पण तोच माणूस जर रात्री किंवा मध्यरात्री आला तर मात्र त्याला हिंडणारा वळू असं समजलं जातंय. आशा हा एक असा जिवंत शब्द आहे आणि खडूससारखे लाखो अनऑफिशियल मराठी पिक्चरवाले फॅन्स या आशेवरच जगत आहेत की मराठी पिक्चर ऑस्कर जिंकेल आणि त्यांना समाजात योग्य तो मान सन्मान मिळेल. आम्ही पण अशी आशा करतो की भविष्यात यांची स्थिती नक्कीच सुधारेल आणि यांनासुद्धा नॉर्मल बॉलिवूड आणि साऊथ पिक्चरसारख्या फॅनसारखी वागणूक समाजात दिली जाईल. कॅमेरामॅन स्वप्नील जोशीसह महागुरू सचिन पिळगावकर.
तर मित्रांनो, तुम्हाला या मराठी चित्रपटाच्या फॅन्सची एक डॉक्युमेंटरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.